वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती यू वर्सेस देम टाइमलेस लव्ह रीडिंग असणार आहे. जेव्हा पण ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हाला ह्या रीडिंगमधून काही ना काहीतरी गायडन्स तुमच्या रिलेशनशिपसाठी भेटेल. आणि रीडिंग जर तुम्ही बघताय तर तुम्ही ही गोष्ट ना तुमच्या माइंडमध्ये ठेवा की ही फक्त तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला फक्त गायडन्सच भेटणार आहे. तुम्ही फ्युचर प्रेडिक्शन नाही करत आहात. सो ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. नाहीतर तुम्ही येऊन परत इथेच या रीलवरती या व्हिडिओवरती येऊन कमेंट कराल की ज्या गोष्टी बोलल्या होत्या तशा काहीच घडत नाही आहे. त्या टाईमला तुमच्या व्यक्तीच्या मनात त्या सिच्युएशनला काय फीलिंग्ज आहेत किंवा तुमच्याबद्दल काय विचार करतो किंवा येणाऱ्या टाईममध्ये नेक्स्ट मूव्ह त्यांची काय असेल ह्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहेत. सो जे पण इथे कर्क राशीची लोकं आहेत त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. मी एक कार्ड तुमच्यासाठी आणि एक कार्ड तुमच्या पार्टनरसाठी इथे काढेन आणि मग आपण तुमच्या दोघांच्या फीलिंग्स बघूयात की ह्या टाईमला तुम्ही एकमेकांसाठी काय विचार करत आहात. सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्हाला ह्या रिलेशनशिपमध्ये तुमच्या इमोशनल ज्या नीड्स होत्या की त्या तुम्हाला भेटत नव्हत्या तुमच्या पार्टनरकडून. तुमचा पार्टनर तुम्हाला इमोशनली अंडरस्टँड करत नव्हता किंवा इमोशनली तुम्हाला व्हॅल्यू देत नव्हता तुमच्या काही गोष्टींसाठी. सो या गोष्टी तुम्हाला एका सर्टेन टाईमनंतर समजायला लागल्या. हे जे ह्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या पास्टमध्ये झालेल्या आहेत. सो या तुम्ही गोष्टी नोटीस केल्या. तुम्ही स्वतःहून ह्या बाबतीत कन्व्हर्सेशनसुद्धा केलं असेल की तुम्हाला काय हवं आहे तुमच्या लाईफमध्ये किंवा समोरच्या व्यक्तीने कुठल्या गोष्टी तुमच्या बाबतीत नोटीस केल्या पाहिजेत किंवा नाही. पण एका सर्टेन टाईमनंतरसुद्धा जेव्हा तुम्हाला त्या गोष्टींमध्ये चेंज दिसले नाहीत तेव्हा तुम्ही स्वतःहून एक्सपेक्ट करण्यास सोडून दिलं आणि स्वतः प्रॅक्टिकल राहायला शिकलात. ही गोष्ट मी आता बघत आहे की हा चेंज तुमच्यामध्ये झालेला आहे. जे पण इथे हा व्हिडिओ बघत आहेत कर्क राशीचे लोक, मी बघू शकते तुम्ही खूप प्रॅक्टिकल माइंडसेटमध्ये आहात आणि तुमचा पर्सनला त्या टाईमला तुमच्या इमोशनल नीड्स का समजून घेत नव्हता. कारण की त्या पर्सनला असं वाटायचं ही व्यक्ती मला इमोशनली एवढी अटॅच्ड होत चालली आहे की त्या व्यक्तीला त्या गोष्टी आहेत ना एकदम बर्डन फील होत होत्या. म्हणजे सहन होत नव्हत्या. त्याला असं वाटायचं त्या व्यक्तीला की मी कुठल्या तरी बंधनांमध्ये अडकलेलो आहे आणि जर मी इथे फसलो तर मी ह्यातून कधीच बाहेर निघू शकत नाही. आणि त्या व्यक्तीला असं वाटत होतं की त्याच्या डोळ्यावर आहे ना तुमची पट्टी बांधली गेली आणि तुम्ही त्या गोष्टींमधून कधी बाहेर नाही येऊ शकत. आणि तिथे त्यांना असं फील व्हायचं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा जीव जो आहे तो गुदमरला जातो आहे. सो त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप बर्डन वाटत होत्या. ॲट प्रेझेंट मी हे सगळ्या गोष्टी बघू शकते की तुम्ही आता स्वतःवर फोकस करायला चालू केलेला आहे जे पण ही व्हिडिओ बघत आहात. सो हा एक चांगला बदल आहे की तुम्ही स्वतःला जास्त फोकस करत आहात. खूप जण मेडिटेशन, योगा किंवा ज्या गोष्टीने तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटेल, तुमच्या माइंडला सॅटिस्फॅक्शन भेटेल, तुम्हाला पीस भेटेल, अशा गोष्टी तुम्ही चालू केलेल्या आहेत. तुम्ही स्वतःवरती काम करताय. त्या व्यक्तीला जास्त इम्पॉर्टन्स देण्यापेक्षा तुम्ही आता स्वतःला इम्पॉर्टन्स देताय. हा एक गुड चेंज मी तुमच्यामध्ये बघू शकते की तुम्ही गोष्टींना निगेटिव्ह वेनी न घेता किंवा कुठल्या गोष्टींमध्ये न अडकता तुम्ही स्वतःवर फोकस करायला स्टार्ट केलेला आहे. कधी कधी लाईफचा मोटिव्हच हा असतो की आपण खूप लोकांना ना म्हणजे खूप जास्त महत्त्व देतो आपल्याला स्वतःला देण्याच्या ऐवजी. त्यामुळे युनिवर्स आपल्याला कोणत्या ना कोणत्या वेमध्ये लेसन शिकवत असतात आणि मे बी हा लेसन तुमच्यासाठी होता की तुम्ही स्वतःवर फोकस करत नव्हता म्हणून अशा सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडल्या आणि आता तुम्ही स्वतःवरती फोकस करायला चालू केलेलं आहे. आणि मी इथे आता बघू शकते की समोरच्या व्यक्तीला जेव्हा आता तो तुम्हाला बघतो आहे की तुम्ही स्वतःवर एकदम फोकस केलेला आहे, तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देताय, तर या सगळ्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला आता बघवत नाही आहेत. समोरच्या व्यक्तीला आता असं वाटतं की तुम्ही त्या व्यक्तीला इमोशनली समजून नाही घेत आहेत आणि तुम्ही खूप प्रॅक्टिकली विचार करताय, स्वतःपुरता विचार करताय, सेल्फिश विचार करताय. सो पण ह्या व्यक्तीला हे समजत नाही की हा त्यांचा रिटर्न कर्म आहे. जे त्यांनी आधी तुमच्यासोबत केलेलं आहे तेच त्यांना आता फेडायला आलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की आजच्या लाईफमध्ये एकदम इन्स्टंट कर्म फेस करायला भेटतो आणि जर आपल्यासोबत कोणी चुकीचं वागलेलं आहे किंवा आपल्याकडून कोणती गोष्ट चुकीची झालेली आहे तर इन्स्टंट आपल्यासमोर त्या गोष्टी दिसून येतात. जर आपल्यासोबत कोणी चुकीचं वागलं तर आता सेम गोष्ट तुमचा पार्टनरसुद्धा फेस करत आहे.
तर इथं मी आता बघू शकते की येणाऱ्या टाईममध्ये तुम्ही टोटली एक नवीन पर्सन म्हणून बाहेर येणार आहात. म्हणजे तुमच्यासाठी हा खूप मोठा ब्रेकडाऊन होता. तुमच्या दोघांमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या, तुम्ही त्या गोष्टींमधून सावरणार आहात. स्वतःसाठी खूप साऱ्या गोष्टी करणार आहात आणि तुमची एक नवीन पर्सनॅलिटी आता इथून बाहेर येणार आहे. तुम्ही स्वतःला इतकं बदललेलं आहे ना या सगळ्या गोष्टींमधून. आणि मी इथे बघू शकते की तुमचा पर्सन त्या टाईमला ह्याच गोष्टींचा विचार करत बसेल की कदाचित मी जर भांडण केले नसते किंवा मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केले नसते तर आज ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या. ॲट लास्ट फक्त आणि फक्त तुमच्या पर्सनला तुमच्या बाबतीत रिग्रेटच होणार आहे की त्यांनी खूप मोठी चुकी केलेली आहे. तुमच्यापासून लांब जाऊन तुम्हाला जेव्हा तुमची व्हॅल्यू करायला हवी होती तेव्हा व्हॅल्यू केली नाही आहे, त्या गोष्टींसाठी त्यांना खूप जास्त रिग्रेट असणार आहे. बट काय ना, जेव्हा माणूस स्वतःला बदलून टाकतो ना, तेव्हा तो परत आधीसारखा कधीच होत नाही. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा एखादा व्यक्ती टोटली चेंज होतो ना एखादा पर्सनच्या रिलेटेड, तो परत कधीच आधीसारखा होऊ शकत नाही. कारण की तो चेंज आहे ना एक पेनपासून झालेला असतो. ज्या पेनमधून ते व्यक्ती गेलेला असतो ना, ते त्यालाच माहिती असतं की तो काय काय त्यांनी फेस केलेला आहे. सो जे पण ही व्हिडिओ बघत आहात, तुमच्यासाठी मी हीलिंग सेंड करते. आय होप तुम्ही खूप फास्ट हील करावं तुमच्या लाईफमध्ये आणि खूप पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये यावी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर कनेक्ट झाला असेल तर लाईक करा.